आपल्यासोबत बोलण्यासाठी नितेश कराळे गुरुजी आपण त्यांच्याशी बातचीत करूया. विदर्भाचं उत्तम व्यक्तिमत्व असणारे हे आहेत. सर तुम्हाला तुमच्याच भाषेत प्रश्न विचारतो. तुम्हाला काय वाटते? आता आपण इथं नागपूर अधिवेशनाचा 5वा दिवस आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांची काही दखल घेतली गेली नाही आणि एवढ्या कमी वेळेत कसं काय होणार सगळं? मी त्याच्यासाठी आलो. सरकारनं देवाभाऊनं घोषणा केली. आम्ही आंदोलन केलं होतं शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आणि आंदोलनात त्यांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला 30 जून पर्यंत कर्जमाफी देऊ. तर मी आता वडेट्टीवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना काल सांगितलं मी का शेतकऱ्याचा जो कर्जमाफीचा मुद्दा आहे तो 30 जून तारीख सांगितली आणि 30 जून याच्यासाठी घेतली का यावर्षी प्रचंड नुकसान झालं आणि चालू जे कर्ज आहे ते कर्ज माफ भेटलं पाहिजे. तर शासनानं अजून त्याच्यावर सांगितलं नाही. आम्ही अहवाल एप्रिलला मागू असं म्हटलं. पण विषय असा आहे का इकॉनॉमिकल इयर हे 30 मार्चला खतम होईल आणि 1 एप्रिलला नवीन इकॉनॉमिकल इयर चालू होईल. आता नवीन इकॉनॉमिकल इयर झाल्यावर मार्च महिन्यात शेतकरी कर्ज भरतो जुनं आणि तो नवीन कर्जासाठी अप्लाय करतो. तर माझं म्हणणं हे आहे का नवीन कर्ज त्याला आता या खरीपाच्या हंगामामध्ये जून महिन्यात पेरणी करतो. तुम्ही तारीख 30 जून दिली. आता तुम्ही म्हणाल का त्या शेतकऱ्याला कर्जही भेटणार नाही वेळेवर. म्हणून मी याच्यासाठी या अधिवेशनातच मुद्दा हा क्लिअर व्हायला पाहिजे का येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनानं शेतकऱ्याची कर्ज जे चालू चालू वर्षाचं कर्ज आणि जुनं थकीत कर्ज याची हमी एक जी.आर. काढायला पाहिजे आणि बँकेला एक हमी पत्र पाठवायला पाहिजे. कारण जे पेरण्यासाठी बियाण्यासाठी मशागतीसाठी खतासाठी जे काही कर्ज शेतकरी घेतो क्रॉप लोन घेतो खरीपासाठी तर ते कर्ज तो एप्रिल महिन्यापासून त्याची प्रोसिजर चालू करतो. तेव्हा कुठं त्याला ते एखाद्या महिन्यात प्रोसिजर कंप्लीट होऊन त्याला मे महिन्याच्या शेवट त्याच्या हातात पैसे भेटते. उद्या जर कर्जमाफी जर त्याला जूनच्या नंतर भेटत असन आणि मग तेव्हा प्रोसिजर करन तर त्यांना का खायचं का ठेवायचं बियाणं कायच्यात आणायचं खत कायच्यात आणायचं हा मेन मुद्दा आहे. म्हणून शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा एवढा ज्वलंत आहे. यावर्षी एक तर शेतकऱ्याला पीक झालं नाही, अति पावसानं पीक गेलं. म्हणून माझं म्हणणं आहे का सरकारनं याबाबत एक जी.आर. काढावा. ज्या जी.आर. मध्ये बँकेला त्यानं हमीपत्र लिहून द्यावं की आम्ही शेतकऱ्याचं थकीत कर्ज भरणार आहे. तुम्ही नवीन कर्जाची प्रोसिजर शेतकऱ्याची चालू करावी आणि शेतकऱ्याला कर्ज मंजूर करावं. सरकारनं जर हमी घेतली तर सरकार ते कर्ज व्यवस्थित भरण म्हणजे भराच लागेल मग सरकारनं हमी दिल्यावर. पण त्याला जर टाळवायचं असेल तर ते असा जी.आर. काढणार नाही. म्हणून वडेट्टीवार साहेब आहे, जयंत पाटील साहेब आहे, रोहित दादा आहे, मी त्यांना हा मुद्दा सांगितला का तुम्ही हा मुद्दा मांडा. हा ज्वलंत मुद्दा आहे आणि 1 रुपया जो पीक विमा होता त्याच्या ठीक आहे तो बंद केला. त्याच्या ज्या टर्म अँड कंडिशन होत्या नियमावलीच्या ठीक आहे का कोणत्याही स्टेपवर कर्ज पिकाचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई भेटत होती. तो एक मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा हा आहे काय मुक्या अण्याले 24 तास लाईन भेटू शकते. तर आम्ही शेतकरी का डुकरं होय का साले का आम्ही वावरात दिवसाही मरमराचं रात्री स्प्रिंकलरचे पाईप पलटवायला जायचे. आम्हाला 24 तास लाईन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याचे थकीत कर्ज आहे. शासनाचा जी.आर. काढला आंदोलन केल्यानंतर 9 ऑक्टोबर 2025चा जी.आर. आहे का शेतकऱ्याला 1 वर्ष कोणत्याही कर्जाचा तगादा लावू नये. कर्ज वसुलीचा बँकेले जी.आर. असताना बँक का करून राहिली का सीसीआयले कापूस शिकला आमच्या शेलूच्या एका रेकीच्या शेतकऱ्यानं त्यानं अकाउंट नंबर दिला. अकाउंट नंबर ज्या नंबरवर दिला त्याच्यावर पैसे नाही टाकले. जो आधारशी लिंक आहे त्याच्यावर पैसे टाकले आणि त्याच खात्यावर त्याचं बँक कर्ज आहे. बँकेनं त्या अकाउंटले होल्ड मारून ठेवला आहे. 1,80,000 रुपये त्याला काढता बी येऊन नाही राहिले आणि बँक देऊन नाही राहिली. उद्या जर त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे का तो लीड बँकेचा मॅनेजर वर्धेचा जबाबदार आहे का त्या बँकेचा मॅनेजर जबाबदार आहे? मला का म्हणायचं आहे शासनाचा जी.आर. बँका ऐकून नाही राहिल्या तर तो जी.आर. पेटून टाका. देवेंद्र फडणवीसनं पेटून टाकावं. कायले सरकारनं ना सरकारले ते आग लावून साल्याले तुमच्याकडून होत नसन तर माझं म्हणणं हे आहे का तुम्ही जी.आर. काढून तुम्हाला बँका ऐकत नाहीये. तुमचं म्हणजे त्याचा होल्ड नाही काढून राहिले. तो शेतकरी तंग येऊन गेला. आम्ही व्हिडिओ घेतले बँकेत, व्हिडिओ टाकले, अनेक लोकांना त्याच्यावर प्रश्न मांडले तरी ऐकायला तयार नाही बँक. अशा वेळेस का करायचं? म्हणजे तुमच्या जी.आरला तुम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायला पाहिजे बँकेले का जी.आर. असताना तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जाच्या वसुलीचा तगादा का बरं लावत आहे? सर आपण बघू शकतो जे आता ग्रामीण भागातील शाळा मराठी शाळांची संख्या आहे ती फार कमी झाली आहे. त्यावर काय बोलाल? मराठी शाळेची संख्या कमी नाही कमी करायच्या विचारात सरकार आहे. माग जे सुरत मार्गे गुवाहाटी सरकार होतं त्या सरकारनं 60,000 शाळा बंद करायचा आदेश काढला होता. केसलकर साहेब शिक्षण मंत्री होते. अनेक लोकांना
विरोध केला तर त्यानं तो मागं घेतला. आता पुन्हा झोक्कानं 18,000 शाळा बंद करायचं ठरवले आहे ना. याच्यात जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शाळा आहे. आता तुम्हाला सांगतो, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या शाळाच्या जागा ही मोक्यावर जागा आहे. ठीक आहे, शहरातलं ठीक आहे, प्राईम लोकेशनवर जागा आहे. ह्या शाळा मुक्या आणण्यासारख्या चोट्ट्याली इकन तो 4 वर्ष इमानदारीनं शाळा चालवण आणि म्हणून शाळेत ऍडमिशन येत नाही, हे असंच होणार. मी का सांगतो, जर त्यानं या शाळा मुक्या आणायला दिल्या किंवा खाजगी कोणाला दिल्या चालवाले, तर तो 4 वर्ष चालवून ऍडमिशन होत नाही म्हणून ती जागा आपल्या नावावर करून घेईन. आणि बीजेपीचा ह्याच धंदा आहे. बीजेपीनं हे धंदे केले आहे का महत्वाच्या जागा आपल्या सोबत्याले कशा द्यायच्या. ठीक आहे, त्या मुंबईच्या असो, आसामच्या असो का बिहारच्या असो. ठीक आहे, आणि त्या जागा तिथं ठीक आहे कॉम्प्लेक्स बांधन आणि आपल्या स्वार्थासाठी वापरून चुलीत गेलं पोट्याचं शिक्षण. इथं पोट्टे शिकले नाही पाहिजे, शिकले तर रोजगार मागण. ठीक आहे, असे रस्त्यावर आंदोलन करून आज जसे पुरायनं केले, पण पोरं शिकलेच नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पहा, काल एमपीत ठीक आहे, एमपीत एक महिला मंत्री आहे, तिचा भाऊ चरस, गांजा आणि अफीमच्या तस्करीत सापडला. तिच्या बहिणीचा नवरा सापडला 4 दिवसाच्या अगोदर. एका हप्त्यात एका मंत्र्याच्या घरचे 2 लोक सापडले चरस गांजा. आता आपल्या ह्या काटोल व नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय युवा मोर्चाचं अध्यक्ष होतं पोट्ट. त्याच्या सेनेचं नाव, त्याच्या संघटनेचं नाव होतं शेर भगतसिंग संघटना. साल्याला पॅन्ट काढून पण आले पाहिजे. त्या पोट्ट्याच्या इथं 6.5 किलो गांजा सापडला 32 लाख रुपयाचा. ठीक आहे, म्हणजे हे बीजेपीचेच लोक काऊन सापडून राहिले, गांजावाले, चरसवाले, अफीमवाले. म्हणजे यायले या भारतातले पोट्टे शिकवायचे नाही, त्याले नशेच्या आहारी गंजेडी करायचा आहे, नशेडी करायचा आहे. आणि मग हे पोट्टे सहज 500 रुपयात मतदान करण, याच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरण आणि हे रोजगार मागणार नाही नशेत राहिले तर. अशी व्यवस्था नरेंद्र मोदी पासून देवेंद्र फडणवीस या राज्यात आणून राहिले. आणि हे त्याची प्रक्रिया आहे. तुम्ही युपीच्या शाळा बंद केल्या तर पोरं रडून राहिले होते. त्या गोरगरिबाच्या पोरगा कुठं जाईन जी नर्सरीच्या शाळा, कॉन्व्हेंटच्या शाळेत त्याच्यापाशी 30,000 रुपये वर्षाची भरायची पैसे आहे का? तो त्या बसनं पैसे पोट्ट्याला पाठवू शकते का? साधा लॉजिकल प्रश्न आहे. मग शाळेत तुम्ही जिल्हा परिषदच्या बंद काऊन करत आहे? तुम्ही नाशिकले कुंभमेळा भरत आहे आणि तिथं गंजेडी साधू येणार आहे गांजा ओढणारे, त्याच्यासाठी 25,000 करोड खर्च करत आहे. तुमच्यापाशी 2,000 करोड रुपये जिल्हा परिषदच्या शाळा ठीक आहे व्यवस्थित चालवण्यासाठी पैसे नाही आहे का? हा माया मुद्दा आहे. आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेत टॅक्स घेताना, घर टॅक्स घेताना नगरपालिका, महानगरपालिका एज्युकेशन सेस नावाचा वेगळा टॅक्स लावते. माया वर्धा नगरपालिकेत मी RTI टाकला, एका वर्षात 2 करोड 65 लाख रुपये तर शेत जमा झालाय. तेवढे पैसे बी खर्च नाही करत, 65 लाख वरचे खर्च नाही करत हे साले. पैसे असून पोरायले शिकवायची नाही अशी मानसिकता या ठीक आहे तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली या विचारांच्या भूमीमध्ये जर असं हे सरकार वागत असन तर इथं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. तर हे आपल्यासोबत बोलण्यासाठी कराळे गुरुजी होते. त्यांनी आपल्याला सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न असो अथवा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असो किंवा मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असो. आणि आजकाल आपण हल्ली बघू शकतो ग्रामीण भागांमध्ये मराठी शाळा जी आहे ती कालांतराने संपूर्णतः संपली आहे. म्हणजे मराठी शाळा आपल्याला दिसतच नाही. या अनुषंगाने सरकार नेमके कोणते पावलं उचलणार हे त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आणि असा जो सवाल आहे सरकारला विचारला आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.